मित्रांनो, मेंदूची कलई या आपल्या चॅनलमध्ये पुण्याचे नियमभंगू भाग 4 मध्ये आपल्या मागच्या भागात सुनील मिश्रा यांच्या कमेंटमुळे आज आपण आलो आहोत हार कर जीतने वाले को बालाजी नगर के के मार्केट सिग्नल सातारा रोड येथे ही महानगरपालिकेची गाडी बघून मला वाटले की हे कुठला तरी प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आले असावेत, पण यांच्यामुळेच मोठा प्रॉब्लेम चौकामध्ये तयार झाला आहे। गाडीला चावी तशीच आहे, म्हणजे ड्रायव्हर बहुतेक चौकातच कुठेतरी चहा प्यायला गेले असावेत। या सिग्नलवर आल्यानंतर जवळपास 50% लोकांना कलर ब्लाइंडनेस सारखा प्रॉब्लेम होतो, ज्यामध्ये सिग्नलचे सर्व रंग हिरवेच दिसू लागतात। सुझुकी ॲक्सिस सारख्या गाड्यांवर गांधीजींची 3 माकडं ट्रिपल सीट फिरताना दिसणं हे या चौकातले नॉर्मल चित्र आहे। आता तरी या चौकात पोलिसचा पो पण दिसत नाहीये। आता ही गाडी बघा, ॲपलच्या काळात मायक्रोमॅक्सचा फोन। अरे मान्य आहे बाबा, तुझी गाडी लई लोखंडाची आहे म्हणून काय सिग्नल पण तोडून दाखवशील का त्या गाडीने? आता हा बघा, कबड्डी 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 गेला। एवढं सोपं असतं आणि तुम्ही उगाच घाबरताय। आता ही बोलेरो बघा, सिंघम मधला अजय देवगण पण या स्पॉटवरती गाडी पार्क नाही करणार। ट्रॅफिकची अवस्था बघून या काकांचा रस्ता क्रॉस करायचा मूड गेला बहुतेक। 3 इडियट मधल्या करीना कपूर ताई पण आल्या सिग्नल तोडून। पाण्याला नाही म्हणू नाही अशी आपली संस्कृती, गेला सिग्नल तोडून। लोकांना या गोष्टीची एवढी सवय झालेली दिसतीये की एवढं सगळं होऊन पण कोणालाच कोणाचा त्रास होताना दिसत नाहीये। सध्याचे चित्र बघता तरी के मार्केट चौक कधी हगणदारी मुक्त होईल हे सांगणे अवघड आहे। मित्रांनो, असेच मेंदूचे कलई करणारे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि समाजात परिवर्तन घडवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका।